अरे वा, आज खास बेत. खास बेत, खास डेट, डंबूचा बर्थडे. एक मला माहिती आहे. म्हणूनच आज खास गोड केलंय. काय उपयोग आहे पण ज्याचा बर्थडे आहे तो कुठे? आपण फक्त त्याच्या आवडीनिवडी जपतोय. कीर्ती, तो काही कायमचा गेलेला नाहीये घर सोडून. येईल कधी ना कधी परत. हो, आणि अगं तो स्वतःला सिद्ध करून येईलच परत. काय अशी बोलतेस ग? सीता, आज आपण आशूला भेटून यायचं का? हे बघ, आजचा दिवस आशूसाठी आणि आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आणि त्याला सुद्धा वाटत असेल ना आपल्या सगळ्यांना भेटावं. भोळी माया. काय ना भाऊ, आता आशूला ह्या घराची, इथल्या माणसांची किंमत नाहीये. आणि हे तुम्हाला कुणाला कळत नाही. कीर्ती, नाही हा काका, मी ह्या वेळेला काही चुकीचं बोलत नाहीये. आणि तुम्ही सगळे हे जे करताय ना, त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. काल रात्री आम्ही त्याला भेटायला गेलो होतो. नाही म्हणजे सीताईने काळजीपोटी ती गाडी देऊ केली होती आशूला. तर आशूने ती गाडी जर स्वीकारली असती तर सीताईला तेवढंच बरं वाटलं असतं ना. सुहास, अरे आशूलाच त्या मागच्या आईची भावना कुठे कळली? आणि ती फक्त गाडी नव्हती. आईचं आशूवरचं प्रेम होतं ते. हल्ली त्याचा जीव शिवात जडलाय ना. काय तर म्हणे, आता माझी क्वीन शिवा आहे. म्हणजे आजपर्यंत ज्या गाडीला क्वीन म्हणत आलंय त्याची सुद्धा किंमत ठेवली नाही आशूने. आणि ती गाडी सुद्धा आईनेच दिली होती त्याला, एवढ्या लाडाने. आणि यावेळी जे गिफ्ट दिलं ते सुद्धा आईने खूप प्रेमाने दिलं होतं. आईच्या भावनांची सुद्धा कदर केली नाही आशूने. कीर्ती, थांब. भाऊ, असं थांब म्हणून विषय थांबत नसतो. माणसांच्या भावना गुंतलेल्या असतात. आणि इथे तर आता आईचा जीव गुंतलाय. बरोबर आहे कीर्ती, पण सीता, आशूने हे का केलं हे समजून घेऊया ना आपण. तुम्ही तिची बाजू घेणार माहीतच होतं मला. पण आज पहिल्यांदा असं होतंय की आशू त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी नाहीये. पण त्यालाच त्याच्या माणसांबद्दल काही वाटत नसेल तर. पण ह्या सगळ्यात चूक कोणाची आहे हे मला पक्क माहिती आहे. सीता, सीता ऐक. भाऊ, संपदा, काका. अरे शिवा, वहिनी कशी आहेस? मी मस्त. शिवा तू कशी काय इथे? आणि डंबू कुठे आहे? नाही आला का? नाही, आशू नाही आला. मग तू कशाला आलीयस? कीर्ती थांब ना, बोलेल ती. बोल. तुम्हाला आमंत्रण द्यायला आले. आमंत्रण कसलं? आशूच्या वाढदिवसाचं. आशूचा वाढदिवस आमच्या घरी साजरा करणार आहोत, तर तुम्ही सगळ्यांनी प्लीज या. हो, येऊ ना. येऊ, टाळ्या वाजवू, हॅपी बर्थडे टू यू म्हणू आणि स्वतःचा अपमान करून घेऊ. कीर्ती, एवढ्या प्रेमानं शिवा आमंत्रण द्यायला आलीये, ते तरी समजून घे. तेच सांगते भाऊ मी तुम्हाला. तुमच्याच लेकाच्या बर्थडेचं आमंत्रण ही द्यायला आलीये तुम्हाला. पण काल आम्ही एवढ्या प्रेमाने गेलो होतो तेव्हा काय झालं, विसरलीस का? हे बघा, काल जे काही झालं त्याचं वाईट मलाही वाटलंय. घ्या, सगळं करून नामानिराळं कसं राहायचं ना हे तुझ्याकडून शिकायला पाहिजे. आणि कसलं वाईट वाटतंय तुला? कीर्ती कीर्ती
ती काय बोलतीये, तू काय, थांब ना जरा. नाही हा काका, ह्या वेळेला मी बरोबरच बोलते. कारण काल जे झालं होतं ना त्याला ही मुलगी जबाबदार आहे आणि आता आली आहे सगळ्यांसमोर नाटकं करायला. भाऊ तुमची सून ना खूप नाटकी आहे. प्लीज प्लीज तिला पाठीशी घालू नका. हे बघा ताई, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण आशूसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि आजच्या दिवशी त्याची माणसं त्याच्या जवळ असणं खूप महत्वाचं आहे. भाऊ अहो, काल आशू तुम्हा सगळ्यांना खूप मिस करत होता. सीताई आणि ताई निघून गेल्यावर त्याला खूप वाईट वाटलं. म्हणून सांगते, तुम्ही प्लीज सगळ्यांनी या. आणि भाऊ हे बघा, काल जे काही झालं ना ते सगळं माझ्या हातात नव्हतं. तरी पण मी माफी मागते. शिवा, तू माफी मागू नकोस. काल जे घडलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. तो आशूचा निर्णय होता. आम्ही येऊ सगळे. सीताई तुम्ही पण या. तुम्ही आलात तर बरं वाटेल त्याला. मी येणार नाही. आणि जिथे माझ्या आईचा अपमान होतो तिथे मी पाऊलही टाकणार नाही. सीता, आपणच समजून घेतलं पाहिजे ना. आपल्या मुलासाठी एवढं तर करूच शकतो ना आपण. हे बघा, तुम्ही आलात ना तर तो खूप खुश होईल. तुम्ही त्याला ओवाळलं पाहिजे. तुम्ही ओवाळलात ना तर त्याला वाटेल आज त्याचा वाढदिवस आहे. तुझ्या काहीही सांगणार ना आई. हे बघा सीताई, तुमच्या दृष्टीने तो चुकीचा आहे, पण त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही नाही आलात तर त्याला खरंच खूप वाईट वाटेल. त्यामुळे तुम्ही नक्की या. भाऊ, तुम्ही सांगा ना सीताईला, प्लीज त्यांना यायला सांगा आणि तुम्ही सगळे या. शिवा, मी आता सीताची कुठलीच खात्री नाही देऊ शकत. आशू, मिस्टर आशुतोष देसाई. काय करतो इकडे? काय करतो म्हणजे तुला बी सॉरी. इट्स ओके, काय नाही. ऑफिस आहे माझं हे मांजा. मला माहिती ऑफिस आहे. मग इथे काय करतोय सांग मला. एका लब्बाड माणसाचा बर्थडे आहे म्हणून भेटायला आलोय. काल भेटलंच की. काल भेटलो, पण तो ग्रुप इव्हेंट झाला. दरवर्षीप्रमाणे आपण कुठे वेळ घालवला. त्यात नंतर तू गुलाबी रंग उधळत होता. म्हटलं डिस्टर्ब करायला नको. म्हटलं लाजतं काय रे? लाजतंय हळू. तुला आवडलं नाही का मी आलोय ते? नाही, असं काही नाही. फक्त मला कसं तरी वाटतंय यार. मी इथे ऑफिसमध्ये बसलोय, दरवर्षीप्रमाणे घरी नाहीये, घरच्यांबरोबर नाही, घरच्यांची आठवण येते. आणि त्यात आशू, हे घरच्यांची आठवण येते ना, मग चांगलंच आहे की. जर नसती आली तर प्रॉब्लेम आहे. त्यात आणखी एक गोष्ट सांगतो, बर्थडेच्या दिवशी तू काम करतोय. यापेक्षा चांगली गोष्ट काय? जे काही काल झालं ते. सीताई निघून गेल्यात ते डोक्यात आहे का? मला वाटलंच होतं. आई बाबा, काय आहे, मला विचारशील तर आत्ता तू खऱ्या अर्थाने समजूतदार होतोय, नवीन जबाबदाऱ्या घेतोय. तर हे सगळं नवीन आहे. घरच्यांनी थोडा वेळ दे, ते समजून घेतील. पण आज काय आहे, आज आपला बर्थडे. असं चेहरा पाडून राहायचं नाही. काय करायचं? चहा पे.
नको त्यावेळी न विसरता कशी काय कॉल करतेस तू? कारण तुझं तुझ्या कामात लक्ष नाहीये ना, म्हणून कॉल केली. आता काय झालं? काय झालं? शिवा इथे आली होती घरी आशूच्या बर्थडेचं आमंत्रण घेऊन सगळ्यांना. कशी आली ती? तू मी सगळीकडे कसं लक्ष देणार आहे? एकतर हा चंदन मला इतकं राबवतोय ज्याची काही हद्द नाहीये. अजिबात वेळ नाहीये मला, मी नाही लक्ष देऊ शकत सगळीकडे. ए ऐक ना, काढायचा वेळ. त्याचेच पैसे मोजतेस ना आणि मी त्याचेच पैसे देते तुला. म्हणजे म्हणजे आम्ही येतोय तिकडे वस्तीत. आम्ही तिथे आल्यानंतर खूप मोठा तमाशा झाला पाहिजे आणि त्याची काळजी तू घ्यायची. याच तुम्ही मला चंदन दूर. हा, मी हे म्हणत होतो, याच तुम्ही. कोण बोलताय? तुमचं जे भाऊलं आहे ना, भाऊलं, तिचा नवरा बोलतोय मी. चंदन. हा, आत्ता कसं ओळखलं? नाईस नाईस नाईस. अहो, मी हे म्हणत होतो की तुमच्या लाडक्या भावाचा वाढदिवस आहे आज, आणि तुमच्याशिवाय तो साजरा कसा होणार, नाही का? हा, तर जरा या तुम्ही, म्हणजे कसं आपण छान मज्जा करू सगळे. ए चंदन, तू ना. हा, काय झालं? काही बोलायचंय? काही नाही बोलायचंय? फोन ठेवा मग. हा मुलगा का माझ्या कामाच्या मध्ये मध्ये करत असतो? बरं दिव्या, चंदन ते एक मिनिट. नाही, त्यांनी समोरून फोन केलेला, मी नाही. अगं ते सोड, मी काय म्हणतोय, हे गालाला काय लावून ठेवलंय तू? असं काही नको लावत जाऊ. असंही तुझा खरा चेहरा कोणाला ओळखताच येत नाही ग. चंदन प्लीज. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता मी काय म्हणतोय ते नीट ऐका, लक्ष देऊन. शिवा इथे नाहीये, ती बाहेर गेलीये, काही काम आहे तिचं. आणि आता आशूच्या घरचे सगळे इकडे येणार आहे. तर मग आजचा सगळा स्वयंपाक तू करायचा, ठीक आहे? एकदम छान, सुंदर, सात्विक. ओके? एक मिनिट, नीट ऐकून घे मी काय म्हणतोय ते. सगळं काम तूच करायचं, आणि जर हे झालं नाही तर ती कीर्ती सुद्धा इथंच येते. सगळ्यांसमोर तुमच्या दोघांचं भांडं फोडूयात आपण, हा? फुग्यासारखं. चालेल का? स्वयंपाक करायचा. चला. शिवा, पण ऐक ना, ऐक ना, कुठे आलो? अरे मी सांगते चल तर तुला बरोबर. अगं तू काल दिलंस ना गिफ्ट, आता परत गिफ्ट द्यायची काय गरज आहे? हे बघ हळू. एक मिनिट, एक हा सोफा, हे टेबल, तुझ्या घरी आलोय ना आपण? अरे आणि इथे मित्र पण आशू, काय हॅपी बर्थडे. शिवा यार, मला सांग ना कुठे आलोय आपण? हा, हॅपी बर्थडे. थँक्यू. अरे तुम्ही सगळे आलात, थँक्यू. गिफ्ट आवडलं का? अरे फार भयानक आवडलं, कमाल. भाऊ, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मला नोकरी लागली. अरे वा. अरे मला खात्रीच होती तुला नोकरी मिळणारच. कॉंग्रॅच्युलेशन. बरं, मी औक्षणाची तयारी करते. हा, मी पण भाऊ, आई नाही आली का? अरे आशू, तुझा आज वाढदिवस आहे आणि त्यात आई येणार नाही असं होईल का? आई, अगं तू आलीस. थँक्यू. आशू, थँक्यू. काय वाढदिवस आहे ना तुझा, तुझं औक्षण करणार नाही मी. बरं आहेस?
ऐक ना, काल जे तुला बोललो ना, रिअली सॉरी. खरंच माफ कर. मी कालचा विषय कालच संपला. आज वाढदिवस आहे ना तुझा, हो. तो साजरा करूया. आशू, हॅपी बर्थडे. थँक्यू. वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. तुला काहीतरी कर म्हणून सांगितलं होतं ना, काय केलंस? अगं माझा नवरा मला काही करूच देत नाहीये, सारखं नजर ठेवून असतो माझ्यावर. दिव्या, काहीतरी वेगळं कारण देत जा. खरं बोलतीये ती. मी तिला काहीही करू देणार नाही आणि तुम्हालाही नाही. त्यामुळे आता दोघींनी गप्पा बंद करा आणि बाहेर जाऊन औक्षणाच्या तयारीला लागा. दुसरं कोणीही काम करताना दिसलं नाही पाहिजे, कळलं? तू कोणाशी बोलतोयस ना, हे लक्षात ठेवून बोलायचं. ठेवतोय ना, पण मी तुम्हाला काय बोललोय हे पण लक्षात ठेवा. पण जर मला काय सांगायचंय ते बाहेर जर कोणाला कळलं तर तुमचं काय होईल याचा विचार तुम्ही करा. लक्षात येतंय? गुड. चला, लागा कामाला. चला चला, हातपाय चालवा. हॅपी बर्थडे. थँक्यू. बरं, जेवण तयार आहे, मी पानं वाढायला घेते. हा, मी जेवणार नाही. सीताई, असं नका ना करू. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस, माझं घर तोडलंस आणि मी इथे जेवू अशी अपेक्षा करतेस? आई, अगं काय असतं घर? आपल्या माणसांनी बनतं तेच घर असतं ना. फक्त 4 भिंतींनी तयार होतं ते घर थोडी असतं, नाही का शिवा? आई, आज तुम्ही सगळे एकत्र आलाय आनंदाने, माझा वाढदिवस साजरा करताय आणि तुम्हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची माणसं आहात. अगदी बरोबर आहे आशू तुझं. सीता, असं काय करतेस? आज आशूचा वाढदिवस आहे, तू सुद्धा आलीस, सगळ्यांना किती आनंद झालाय. आणि आता हे मध्येच. तुमच्यासाठी सोपं असेल हे सगळं, माझ्यासाठी नाहीये. माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज, त्याचं औक्षण करायला मी आली, जेवायला नाही. आशू, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुझं सगळं छान होऊ दे आणि योग्य तो मार्ग तुला मिळू दे, एवढीच इच्छा. आई, प्लीज थांब, जेवून जा प्लीज. आई, अगं ऐक ना. आशू, तुझ्या निर्णयापुढे आम्ही काय करू शकतो ना? सुहास,